अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात येते। अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी सुद्धा खास सुविधा करण्यात आलेली आहे। बघूया। 22 जानेवारीला अयोध्येत मोठ्या उत्साहामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये जोरदार तयारी करण्यात येते। अयोध्येत भाविकांच्या दर्शनासाठी विशेष रेलिंग बनवण्यात आली आहे। मंदिराच्या 500 मीटर अंतरापासून ही दर्शन रांग सुरू होणार आहे। 22 तारखेला उद्घाटनानंतर 23 तारखेपासून सर्वसामान्य भक्तांना अयोध्येतल्या नवीन राम मंदिरामध्ये दर्शन मिळणार आणि याच दर्शनाची सुविधा जी आहे ते राम मंदिर ट्रस्ट कडून हायटेक पद्धतीने उपलब्ध केली जाणार आहे। अयोध्येतल्या सध्या राम मंदिर परिसराच्या कॉरिडॉरमध्ये आपण पाहतोय की सध्या स्टीलचं रेलिंग बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे सगळं हायटेक रांग व्यवस्था जी आहे ती आपल्याला राम मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळणार आहे। होणारी गर्दी लक्षात घेता स्टीलचं रेलिंग जे आहे ते बनवलं जातं। आपण पाहतोय की उच्च क्वालिटीचं हे रेलिंग जे आहे ते सध्या बनवण्याचं काम सुरू आहे। याच ठिकाणी हे सगळे कारागीर जे आहेत ते रेलिंग बनवण्याचं काम करतायत। चांगल्या क्वालिटीचं स्टील जे आहे ते यासाठी वापरण्यात आलेलं आहे आणि जेणेकरून होणारी गर्दी जी आहे ती या खरं तर रेलिंग पासून रोखली जावी, हा याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे। देशभरातल्या भाविकांना अयोध्येसाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि अहमदाबाद इथून थेट विमानसेवा सुरू होणार आहे। अहमदाबाद ते अयोध्या विमानसेवेला मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी हिरवा झेंडा दाखवला। 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं होतं। कसं असेल वेळापत्रक त्यावर एक नजर टाकूया। 17 जानेवारीपासून दिल्ली ते अयोध्या सकाळी 10 वाजता, बंगळुरू ते अयोध्या सकाळी 8:05 कोलकाता ते अयोध्या दुपारी 1:25 दिल्ली ते अयोध्या सकाळी 11:55 मुंबई ते अयोध्या दुपारी 12:30 वाजता। 15 जानेवारीपासून अहमदाबाद ते अयोध्या सकाळी 9:10 विमानसेवा सुरू होईल। राम मंदिरामुळे देशातील करोडो लोकांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देखील कौतुक केलंय। देशामध्ये करोडो राम भक्तांचं जे स्वप्न होतं की अयोध्यामध्ये राम मंदिर झालं पाहिजे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होतं राम मंदिर झालं पाहिजे। आज ते असते तर आदरणीय मोदी साहेबांचं त्यांनी मोकळ्या मनाने अभिनंदन केलं असतं। आणि म्हणून मैं कुटल्या शब्दा मेरे पास शब्द नहीं है आभार व्यक्त करने के लिए, इसलिए मैं आपको सादर वंदन करता हूं, प्रणाम करता हूं। एकीकडे राम मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी सुरू आहे, मात्र दुसरीकडे राम मंदिराच्या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय 4 शंकराचार्यांनी घेतलाय। चारों शंकराचार्य वहां पर नहीं जा रहे हैं। कारण क्या है, क्यों नहीं जा रहे हैं? किसी राग द्वेष के कारण नहीं, बल्कि शंकराचार्यों का ये दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाएं। अब वहां पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है। सबसे पहली उपेक्षा क्या है कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है। कोई ऐसी परिस्थिति नहीं है कि अपने को अचानक कर देना पड़े। 22 तारखेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतच नव्हे तर संपूर्ण देशभरात जोरदार तयारी करण्यात येते। देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी लखनौ ते अयोध्या असा ग्रीन कॉरिडॉर देखील तयार करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।